ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक 2025 श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिकांना कसा हवा आहे आपला नगरसेवक, कसा हवा आहे आपला नगराध्यक्ष, काय आहे शहराच्या समस्या, कोणती कामं बाकी आहेत, कोणती कामं झाली आहेत, ज्येष्ठ नागरिकांना काय हवं आहे यावर आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेला एक ज्येष्ठ नागरिकांचा आढावा पाहूयात। काय बोलते श्रीगोंद्याची जनता। विकास श्रीगोंदा शहराचा विकास झालेलाच नाही। विकास अजून लोक वाट पाहत आहेत आतुरताने, पण विकास हा जन्माला आलाच नाही श्रीगोंदा शहरात आजपर्यंत। नक्की आता जे जुने उमेदवार होते अनेक वर्ष त्यांनी नगरपालिकेमध्ये काम केलं, हे हवेत की नवीन चेहरे हवेत, काय वाटतं? नाही, नवीनांना संधी दिलीच पाहिजे। जे तरुण वर्ग आहे ज्यांना खरंच आशा आहे शहराचा विकास करण्याचा, निस्वार्थीपणे जे भूमिका पार पाडू शकतात त्यांना खरंच संधी दिली पाहिजे। आणि तेच म्हणजे माझ्या भाषेत म्हटलं तर डोमकावळे नको आहेत। पाण्याचा विषय असेल, स्वच्छता असेल किंवा रस्ते असतील, कसं पाहतात? कामं झालेत किंवा नाही झाली? कामं कागदोपत्री झाली असतील त्यांच्या वतीने, पण जनतेला आज कोणतंच काम असं व्यवस्थित दिसत नाही। शहर खड्डे फुटाफुटा आहे, भरपूर प्रमाणात मिळाला, कामं का होत नव्हते किंवा का झाली नसतील, निकृष्ट कामं झाले संबंधित जे यंत्रणा आहे, जे आता पदाधिकारी असतील 5 वर्षापासून 10 वर्षापासून 15 वर्षापासून त्याच ठिकाणी आहेत, ते पूर्णपणे सोकावलेले आहेत। पैसा कुठं दाबायचा, कसा दाबायचा ही त्यांना पूर्णपणे त्याची माहिती आहे। एक दिवस असं नको यायला की श्रीगोंदा नगरपालिका आता त्यांनी जी वरबडलेली आहे पूर्णपणे जर वरबडून त्याचा म्हणजे पूर्णपणे एक नष्ट करण्याच्या मार्गावरती आहेत। आता जे विद्यमान आत्ता आहेत म्हणजे पदाधिकारी जे असतील, समजा संबंधित सत्तेत असतील, त्यांनी नगरपालिका एवढी चावून खाल्लेली आहे की त्यांनी कोणत्याही दिशेला जरी शहराच्या पाहिलं तर त्यांच्या प्रॉपर्ट्या ह्या त्यांना दिसतात देखत देतानीच, म्हणजे एवढी त्यांनी प्रॉपर्टी कमवलेली। त्याला जोडून प्रश्न असा आहे की मग असं नवा जुनाचा विषय आला, नवे म्हणजे कोणते आणि जुने म्हणजे कोणते, जरा फोडून सांगा। नवीन जे तरुण वर्ग आहे त्यांना संधी द्यावी पाहिजे। जुने म्हणजे जे तेच पदाला चिकटून बसले, त्या खुर्चीला चिकटून बसले, त्यांना अजिबात संधी दिली नाही पाहिजे। जनतेने त्यांना नाकारलेलंच पाहिजे। जनता नाकारणारच आहे, पण पैशाच्या जोरावरती हे ना आता पूर्णपणे जनतेला बी म्हणजे वेटीच नाही धरणार, पण ते त्या पद्धतीने जनतेला बी गोल करते। जुने म्हणजे अनेक वर्षापासून कोणत्या ना कोणत्या पक्षाचं काम करतायत, परंतु त्यांना संधी भेटली नाही, मग त्यांना संधी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? आता कंडिशन अशी सद्यस्थितीमध्ये श्रीगोंदा असो किंवा महाराष्ट्र असो किंवा अन्य ठिकाणी की फक्त सत्तेसाठी मी तर म्हणतो दिवसाला नाही पण तासाला पक्षी बदलणारी माणसं आहेत। तासाला पक्षी बदलणार, सकाळी एकीकडे असणार, दुपारी दुसरीकडे असणार, संध्याकाळी तिसरीकडे असणार, दुसऱ्या दिवशी उठल्यावर ते त्यांचा 4थाच पक्ष असणार सकाळ। ही मानसिकता झालेली आता, म्हणजे जी नेतेगिरी करतायत, पुढारपण करतायत, त्यांची मानसिकता झाली। फक्त त्यांना खायला भेटलं पाहिजे। नक्की कोणते कामं होणं अपेक्षित आहे आता? मूलभूत प्रश्न जनतेचे, जनता काय म्हणत नाही तुम्हाला की आमच्या घरी येऊन पाणी भरा आणि आमचं दळण आणून दे, जनतेला ती अपेक्षा बी नाही। जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ते, वीज आणि पाणी प्रश्न। आता माझ्या मते मी ऐकिव आहे समजा, आता म्हणजे एक आता सरळ बोलतो मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही किंवा काही नाही। मला असं म्हणायचं आहे की जे 33 कोटीचे 17 रस्ते केलेत, 33 कोटी खर्च केला अख्खा, मग ते रस्ते नेमकं त्यांनी कुठे केलेत हेच आम्हाला आता पडलेला मोठा प्रश्न आहे। इथं फुटाफुटाव खड्डे, इथे खड्डे दिसत आहेत, मग रस्ते गेला निधी कुठं तो? रस्ते कोणते केले त्यांनी? काय तालुका सोडून बाहेर जाऊन केलेत रस्ते कुठे? 17 रस्ते तेवढंच लय स्वप्न दाखवलं त्यांनी आम्हाला, मी जनतेला श्रीगोंदा शहरातील की बाबा तेल जरी सांडलं रस्त्यावरती तर त्याचाही वगूळ हे इसीपर्यंत जाईल म्हटले होते। पण इथं जर तेल हांडाभर सांडू किंवा टँकर भर सांडलं ना ते 10 फुटाच्या आसपास जाणार नाही, सगळ्या जागेवर तेल जिरणार, एवढे खड्डे येतात रस्त्यावरती। आणि पाणी पाईपलाईनची योजना केली समजा की म्हणले 4थ्या मजल्यावर पाणी जाईल म्हटले, 4थ्या मजल्यावर इतकं पाण्याला स्पीड असं भारी असणार, असं व्यवस्थित शुद्ध पाणी, जार वगैरे बंद होतील, म्हणजे हे असं स्वप्न दाखवलं की इथं फुटा पाईपलाईन फुटती। 4था मजला नाही, खाली पहिल्या मजल्यावर पाणी आहे ना, हे 4थ्या मजल्याचं ते काय विषय, मग लोकांना भुलवलं यांनी पूर्णपणे, शहरातील जनतेला पूर्णपणे भुलवलेलं आहे। आणि आता पुन्हा तेच म्हणतायत की आम्हाला परत सत्ता द्या। कशासाठी सत्ता द्यायची यांना? तर ह्यांना हे शहर विकायचं आहे। माझ्या मते शहर यांना पूर्णपणे यांना विकायचं आहे। इतकं खाल्लं यांनी, इतकं खाल्लं की मापच नाही अजिबात। एकंदरीत वरचं राजकारण पाहिलं तर नक्कीच सर्व पक्ष एकमेकात अडकलेले आहेत किंवा कोण कुठं उड्या मारते सांगता येत नाही, तशीच परिस्थिती श्रीगोंदा नगरपालिकेत देखील आहे। पक्षनिष्ठा किंवा पक्षाचं ध्येय धोरण हे कुठं चालू आहे का असं वाटतं त्यांनी?
अजेंडा पक्षाचा कोणताच राहिला नाही. आता फक्त इकडे मरकट उड्या माकडासारखे उड्या मारायचे, फक्त सत्ता ताब्यात घ्यायची, खुर्ची ताब्यात घ्यायची. बाकी यांना काही देणं घेणं नाही. ह्यांचे प्रपंच चालले पाहिजेत. फक्त गावाच्या जीवावरती ह्यांचे प्रपंच चालले पाहिजे. ह्यांचे लेकरं बाळ उपाशी नाही राहिले पाहिजेत. ही यांना खूप मोठी अपेक्षा आहे. म्हणजे इच्छा त्यांची ती आहे, आपण सुखी तर शहर सुखी, जग सुखी, ही यांची भावना झालेली. पण लोकांना तसं नाही. लोक यांना पूर्णपणे नाकारणार आहे. किती पैसा वाटा काही करा, तुमचा उपयोग होणार नाही. आणि तेच माणसं आम्हाला जनतेला शहरातील नको आहेत. आणि तेच माणसं उभा राहिले की त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित लागणार आहे, काही अडचण नाही. श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक सुरू आहे. एकंदरीत शहराचा विकास झालाय का? रस्ते असेल, पाणी असेल, सर्व व्यवस्थित आहे का? काय वाटतं आपल्याला? श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये विशेषतः असं की वाहतुकीचा प्रश्न आहे की रस्त्याला खड्डे, सारी धूळ दुकानांनी म्हणा, आपल्या घशामध्ये म्हणा, आरोग्याला हानिकारक आहे. पाण्याचे प्रश्न आहेत. काही ठिकाणी पाईपलाईनसुद्धा फुटलेले आहेत, म्हणजे रोडवर पाणी चाललेले. मग वाहतुकीच्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी निसरडून अपघात होऊ शकतात. तर यासाठी ज्या कोणत्याही वार्डामध्ये चांगला उमेदवार, विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, इतर काही जी प्रश्न आहेत ती शहराचं सोडवण्याची क्षमता असणारा उमेदवार असे काही उमेदवार सध्याला होऊन गेले की अनेक वर्ष ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. नवीन चेहरा पाहिजे असं वाटतं काय? तर समाजामध्ये म्हणजे तरुणांना अगदी त्या ठिकाणी संधी मिळावी ही सुद्धा अपेक्षा मी ठिकाणी व्यक्त करतो.